नमस्कार. आज शनिवार दिनांक 4 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील पोलीस निरीक्षक RD पवार यांच्यासह 3 अधिकारी व 33 अंमलदार यांची एक तुकडी सुसज्ज साधन सामग्रीसह 1 जुलै रोजी नांदेड येथे तैनात झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही तुकडी नांदेड येथे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार नांदेड शहरातील बाबानगर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व बसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालयात काल शुक्रवारी अचानक धाड टाकून शालेय पोषण आहाराचा एकूण 2,34,330 रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आलाय. दरम्यान अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी काल शुक्रवार रोजी महापालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व कामांची आढावा बैठक संपन्न झाली. दरम्यान पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतल्या जाणार नाही अशा सूचना आयुक्त डोईफोडे यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरीय कर्मचारी समाधान शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील 37 विभागांनी सहभाग नोंदवला होता. मालेगाव रोड परिसरात भर दिवसा कारमध्ये ठेवलेली तब्बल 4 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.